4 चाकीवर पण 28% टॅक्स आणि 2 चाकीवर पण 28% टॅक्स. काय ज्ञान आहे का नाही? 3 महिने जाऊ दे, आपलंच सरकार येणार आहे. ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोय ते आपले लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके, प्रामाणिक, निष्ठावंत, एकमार्गी वागणारे आणि शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहिलेले आपले अशोक बापू, आपल्या व्यासपीठावर इथं उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भैया, आपले माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख साहेब, रोहित पवार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या शेवाळे बापू आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या चौकात ही सभा अशोक बापूंनी ठेवली आहे. मी म्हटलं जरा मोकळ्यावर, ते म्हटले हे लकी मैदान आहे, इथं सभा झाली की माणूस विजयीच होतो. त्यामुळे विजय अमोल कोल्हेंचा काळ्या दगडावरची रेग आहे, आता काय तो थांबवू कोणी शकत नाही. अमोल कोल्हेंना भीती वाटत होती की 7 तारीख झाल्यानंतर माझ्यावर फार मोठा प्रसंग येईल, फार माझ्यावर चढाई होईल. जेवढी चढाई होईल तेवढा लीड वाढेल, तुम्ही काही चिंताच करू नका. आज या देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोक या निष्कर्षाला आले आहेत की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केल्याशिवाय आपल्याला अच्छे दिन येणार नाही. अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी 10 वर्षात काय केलं? इथल्या कुठल्याही शिरूर मधल्या दुकानदाराला विचारा, जीएसटीची नोटीस आली आहे की नाही? जीएसटीची नोटीस आली की सीए कडे जावं लागतं. सीए सांगतो एक 50-60 हजार रुपये लागतील, मी सगळं मिटवून देतो. आणि मग सीए ला पैसे मोजावे लागतात, तेव्हा कुठे जीएसटीची नोटीस शांत होते. कापडावर टॅक्स तुम्ही म्हणाल त्या सगळ्यावर टॅक्स यांनी लावला. तुमच्या माझ्या संसारातनं 18% कर आकारणी होते. 2 चाकी 2 लाखाची विकत घेतली तर 56,000 रुपये जीएसटी भरावा लागतो. 2,56,000 ती 2 चाकी जाते. 4 चाकीवर पण 28% टॅक्स आणि 2 चाकीवर पण 28% टॅक्स. काय ज्ञान आहे का नाही? त्यामुळं चुकीच्या पद्धतीने या देशात कर आकारणी झाली, भारतातली जनता भरडली गेली. आज जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जीएसटी आलाय आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली आहे, त्या सगळ्या देशातली सत्ता जनतेने उलथवून लावली आहे आणि नवं सरकार आणायचा प्रयत्न केलाय. त्यामुळं शिरूरच्या या बाजारपेठेत मी सगळ्यांना सांगेन की भारतात सामान्य माणूस भरडला गेलाय. व्यापारी, छोटे व्यापारी, व्यावसायिक सगळे भरडले गेले आहेत. ते सगळे मोदी साहेबांच्या सत्तेला आज कंटाळलेले. जो माणूस सातत मोबाईलवर मोदी साहेबांचं कौतुक करायचा, तोच माणूस आज त्या मोबाईलवर मोदी साहेबांच्या बद्दलची वेगळी भूमिका देखील व्यक्त करताना आपण सगळे बघतो. मी फार वेळ बोलत नाही, पण या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं. इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते, पण अशोक बापू नमले नाहीत. अशोक बापूंनी मनासारखी भूमिका घेतली नाही. अशोक बापूंनी मी सांगतो ते ऐकलं नाही, म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली आहे. 3 महिने जाऊ दे, आपलंच सरकार येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मोळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मोळी टाकू आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवू. कारण मला दिसतंय की या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात, ज्यानं ठामपणानं सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही. त्यामुळे निष्ठावंत काय असतो
प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून दिलेलं आहे. माणसं अशी फार कमी मिळतात आणि त्यामुळं पुढचं सरकार येणार आहे. पुढचं सरकार आपलंच येणार आहे. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 32 ते 35 खासदार आपले निवडून येणार आहेत महाविकास आघाडीचे. तुम्ही काही चिंता करू नका. काल निवडणुका झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून सगळेच खालचे लोक कोल्हापूर पर्यंतचे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची एकही जागा निवडून येणार नाही. तुम्ही काहीच चिंता करू नका. जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आम्ही आमचं कौतुक नाही सांगत, पण पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्यांनी फोडला त्यांना प्रायश्चित्त द्यायचं या प्रयत्नात महाराष्ट्रातली जनता दिसते आणि जाईल तिथे प्रचंड उत्साहात पवार साहेबांचं स्वागत आज होतंय. नुसतं पुणे जिल्ह्यातच नाही, कोल्हापूर पासून जळगाव जिल्ह्यात सर्व ठिकाणी सर्वदूर पवार साहेबांना मानणारा, पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड पाठिंबा देणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवार साहेबांची, उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेसचं सरकार यावं या प्रयत्नात आहे. आज माझी आपणाला विनंती आहे की आम्ही 7 तारखेला आमच्या निवडणुका आमच्या भागातल्या झाल्या. पाऊस पडतो. पाऊस उत्तम जानकर बोलतील माझ्यानंतर, ते ह्याच्यावर जास्त चांगलं बोलतात. पण पाऊस पडेल. पाऊस बारामतीत पडला की नाही मला म्हणजे विचारानं मतं मागायची, तत्वानं मतं मागायची. आपण एखादी भूमिका घेतली असेल तर त्या भूमिकेसाठी मतं मागायची. ते सगळं फेल झाल्यावर शेवटचा आसरा ज्याच्यातनं घेतला जातो तोही प्रयोग सर्व महाराष्ट्रभर काल झाला. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पायाखालची वाळू भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि इकडे राष्ट्रवादी घड्याळ या सगळ्यांच्या पायाखालची वाळू हललेली आहे. काल 400 पारचा नारा देणारे का नारा देत होते तर या देशात नवी संविधान आणायचं, संविधान बदलायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं ही भूमिका घेतली. या देशातला सगळा लहान वर्ग अस्वस्थ झाला. ओबीसी असेल, या देशातला दलित समाज असेल, पददलित असेल, या देशातला आदिवासी समाज असेल, सगळे अस्वस्थ झाले. राम मंदिराचं उद्घाटन करताना राष्ट्रपती चालत नाही, पंतप्रधान त्या ठिकाणी संसदेचं उद्घाटन करताना जातात, राष्ट्रपती चालत नाहीत. म्हणजे या सगळ्या समाजाबद्दल काय भूमिका या देशाच्या नेत्यांची आहे हे तुम्हा सगळ्यांना कळलं. शेवटी सगळंच आता हातातून जातंय म्हटल्यावर काल एक भाषण केलं. आज हे भाषण करताना आश्वासन द्यावं लागलं, नाही नाही आम्ही तसं काही करत नाही. पण मनात पाप आहे, कारण ह्यांनी उभे केलेल्या 10 ते 11 लोकसभेच्या उमेदवारांनी भाषणं केली आहेत की आम्हाला दिल्लीला जायचंय आणि देशाचं संविधान बदलायचंय. आणि म्हणून तुम्ही कुणाच्याही शब्दात येऊ नका. खोटी आश्वासनं दिली जातील. आता शेवटचा राऊंड 13 तारखेला आणि 20 तारखेला महाराष्ट्रातला आहे. खोटी आश्वासनं दिली जातील. आम्ही असं करणार नाही असं सांगून चुचकारायचा प्रयत्न होईल. तुम्ही त्याला फसू नका. एका बाजूने शेतकऱ्यांना फसवलंय, या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सर्व धर्म समभाव, सर्वांना विश्वासात घेऊन राज्य करणारा राज्यकर्ता देशात असला पाहिजे ही भूमिका आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांच्या मागे आज महाराष्ट्र फार ठामपणाने उभा आहे. मी आपणाला या निमित्तानं एवढंच सांगेन की अमोल कोल्हेंसारखा एक उत्तम संसदपटू तुम्ही दिल्लीला मागच्या वेळी पाठवला. याच चौकात मागच्या वेळी सभा होती, इथंच कुठल्या तरी घरात आपण बसलो होतो आणि अमोल कोल्हेजी पहिल्यांदा उभे होते. आणि अमोल कोल्हेजी मला म्हटले, जयंतराव काय वाटते तुम्हाला, काय परिस्थिती होईल? मी म्हटलं स्टेजपर्यंत जाता जाता मी अंदाज घेतो आणि स्टेजवर पोचल्यावर सांगतो. असे आम्ही बाजारातनं चालत चालत स्टेजपर्यंत गेलो. अमोल कोल्हे साहेब पुढे चालत होते आणि मी त्यांच्या मागे चालत होतो.
आपलेही नेते होते त्यावेळी, आणि आपण स्टेजवर गेल्यावर मला अमोल कोल्हे साहेबांनी विचारलं काय वाटलं तुम्हाला. मी म्हटलं ज्या पद्धतीनं लहानांपासून थोरांपर्यंत तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन एवढा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आहे की तुम्ही 100% विजयी झाला. तुम्ही डोक्यातच आणू नका. आता आज तर 5 वर्ष आमच्या खासदारांनी काम केलेलं आहे. काम तर केलेलंच आहे, पण करारीपणा दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नुसती भूमिका बजावलेली नाही, तर ताटमानेने दिल्लीला जाब विचारणाऱ्या शरद पवार साहेबांच्या मागे ते आज उभे आहेत. हा सगळ्यात मोठा गुण त्यांनी आज दाखवलेला आहे. आणि त्यामुळं वागणूक आणि बोलणं याच्यात अमोल कोल्हेंच्यात अंतर नाही आहे. या नेत्याला आपण सगळ्यांनी जपा. शिरूर लोकसभा मतदारसंघात, शिरूर विधानसभा मतदारसंघाचा लीड हा जास्तीत जास्त अशोक बापू आला पाहिजे. बाकीचं सगळं आमच्यावर सोडा. आम्ही सगळी चांगली वकिली तुमच्या शिरूर विधानसभेची करू. तुम्ही काही चिंता करू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचं विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.